मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूँ फिर से लौट कर आऊँगा. कोटेड बाय देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस यांनी त्याग केला 2019 नंतर. जेव्हा सरकार पडलं महाविकास आघाडीचं, तेव्हा उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं लागलं त्यांना सरकारमध्ये राहायचं नव्हतं. हायकमांडने सांगितलं की तुमची जबाबदारी तुम्हाला राहावं लागेल. त्यांनी स्वीकार केला. 19ला 2 दिवसाचे मुख्यमंत्री झाले. ते राजीनामा द्यावा लागला. एक प्रकारे बघितलं तर युतीला सरकारला कौल दिलं होतं महाराष्ट्राच्या जनतेने 2019ला. ते फटकारून उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीकडे कूच केला, मुख्यमंत्री झाले. विरोधी पक्षनेता व्हावं लागलं देवेंद्र फडणवीसांना, नंतर उपमुख्यमंत्री व्हावं लागलं. मात्र आता ते म्हणतात ना की सबर का फल हमेशा मीठा होता है, असंच आहे. कारण मुख्यमंत्री संपूर्ण 5 वर्ष होणार आहेत देवेंद्र फडणवीस. उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं लागलंय शिंदेंना. हायकमांडने आदेश टाकलेत. दिल्ली वारी झाली, सगळं झालं. शेवट देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्र्यांच्या सीटवर विराजमान होणार आहेत. मात्र देवेंद्र फडणवीस आज तर मुख्यमंत्री होत आहेत, पण महाराष्ट्राचा प्रधानमंत्री पदाचा एक नवा मोठा चेहरा देवेंद्र फडणवीस होऊ शकतात का? महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून विचार केला तर एक शरद पवार सोडले तर कोणीच असं म्हणता येईल आपल्याला ह्या 50 वर्षामध्ये पंतप्रधान पदाच्या जवळ पोचू शकलं नाही. पवारांना ती संधी आली होती, मात्र ती संधी हुकली होती. भाजपचं कॅडर बघितलं तर नरेंद्र मोदींनंतर अमित शहानंतर जर बघितलं तर योगी आदित्यनाथ नंतर जर बघितलं आपण तर देवेंद्र फडणवीस, हेमंत बिस्वा शर्मा असे नेत्यांचा नंबर लागतो. आणि इथं देवेंद्र फडणवीसांचं वय, नवखा चेहरा, संघाची पसंती, नागपूरचं येणं हे सर्वात प्लस पॉईंट देऊन जाणार आहे. आणि देवेंद्र फडणवीस पुढे जाऊन हे नेतृत्व बजावू शकतात. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस अशा जातमधून येतात जिथं डॉमिनन्स महाराष्ट्रात त्याचा फार मोठा नाही आहे. कारण मराठा नसणं हे देवेंद्र फडणवीसांना नडणारच होतं. अनेकांनी टार्गेट्स केलं देवेंद्र फडणवीसांना. मात्र देवेंद्र फडणवीसांचा चतुरपणा आणि त्यामध्ये राजकीय वजन टाकणारं प्रभुत्व देवेंद्र फडणवीसांमध्ये होतं आणि त्यानेच फडणवीसांना तारलं. महाराष्ट्राचा हा चेहरा प्रधानमंत्री पदापर्यंत पोचेल का? काय वाटतंय तुम्हाला? सांगायला विसरू नका नक्कीच. आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद व्हिडिओ बघण्यासाठी.